नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण बघणार आहोत की UPI पेमेंटच्या नियमामध्ये आता नवीन बदल झालेले आहे. आपण ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल किंवा कोणाला पैसे द्यायचे असतील तर हल्ली आता आपण पटकन बघणार आहोत की QR कोड स्कॅन करतो आणि पैसे पेमेंट करतो. UPI पेमेंट आणि अधिक असुरक्षित म्हणजेच की सुरक्षित करण्यासाठी काही नियमामध्ये बदल केले जातात. हे कोणते बदल आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. यामध्ये मोबाईल ॲपचा वापर करून कोणीही व्यक्ती थेट तिच्या बँकेतून ना पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या बँकेशी म्हणजेच की त्या व्यक्तीच्या संबंधित बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुमच्याकडे समोरच्या व्यक्तीचे पूर्ण बँक डिटेल्स असावे लागत नाही. हेच UPI पेमेंटची प्रणाली जास्त सुरक्षित करण्यासाठी आता काही नियमामध्ये बदल गेले आहे. परंतु ते 2P म्हणजेच की पर्यंत पैसे घेणारा करता येण्याकरता पैसे स्वीकारण्याकरता त्या व्यक्तीला आता नावामध्ये बदल करता येत नव्हता. पण अनेकदा किंवा कोड खाली चुकीचं नाव दिसायला युजरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले जे कॉन्टॅक्ट लिस्टमधलं जे नाव असलं ते दिसायचं. आर्थिक व्यवहार करताना गोंधळ होण्याची शक्यता जास्त होती. अनेकदा बँकांच्या रेकॉर्डसोबत हे नाव जोडायचे नाही. पण आता मात्र यात बदल होतोय. व्यक्ती पैसे पाठवताना कुठल्या दुकानाला मर्चंट ते ट्रान्सफर करताना आता युजर्सना फक्त त्या व्यक्तीचं मर्चंटचं नाव दिसेल जे बँकेच्या कोड बँकिंग सिस्टीममध्ये CBS मध्ये रजिस्टर केलेलं आहे. कोडमधून काढण्यात आलेले नाव, UPI IDचं नाव किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधून घेण्यात आलेली नावं आता व्यवहार ट्रान्झॅक्शन करता दिसणार नाही. म्हणजेच की आता 30 जून 2025 पासून हा नियम पर्सनल टू पर्सन आणि पर्सन टू मर्चंट या दोन्ही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी लागू होणार होता. परंतु हा नियम आता लागू झाल्यानंतर फोनपे, गुगल पे, पेटीएम सारख्या सगळ्या ॲप्स पालन करावं लागेल. नियम लागू झाल्यानंतर पेमेंट प्रोसेस म्हणजेच की पैसे भरण्यासाठी पद्धतीमध्ये मात्र कोणताही फरक होणार नाही. परत इतकाच असेल की आता व्यवहार करताना ज्या व्यक्तीच्या हे पैसे मिळणार आहेत तुम्हाला त्या व्यक्तीचं दिसेल की UPI लिंक आहे तो केलेल्या बँक खात्याशी रजिस्टर झाल्यामुळे चुकीच्या खात्यामध्ये पैसे पाठवले गेले याची शक्यता सुद्धा कमी होणार आहे. असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे की याबद्दल तुम्हाला काय वाटते. पण की हे नवीन नियम आता लागू झालेले आहेत म्हणजेच की UPI पेमेंटच्या नियमामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. धन्यवाद.